राज्यातील राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे आणि ती चर्चा आहे मध्यरात्री झालेल्या एका मेसेजची. कारण या एका मेसेज नंतर मुंबई महानगरपालिकेत असा काही राजकीय खेळ झाला की थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हा खेळ फक्त बीएमसी पुरता मर्यादित नसून त्याचे धागेदोरे थेट मातोश्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या हायकमांड पर्यंत जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. विषय आहे मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समिती पुढे आलेल्या 4 मोठ्या प्रस्तावांचा आणि या प्रस्तावांभोवती फिरणाऱ्या राजकीय संघर्षाचा. बीएमसीची सत्ता हातात नसतानाही ठाकरे गट अजूनही मुंबई महापालिकेच्या कॉरिडॉर मध्ये प्रभाव ठेवून आहे का? भाजपनं अचानक शिंदे गटाला धक्का का दिला आणि या सगळ्या मागे पडद्यामागे नेमकं काय घडलं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. तर हा संपूर्ण वाद सुरू झाला मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीतून. बुधवारी झालेल्या या बैठकीत नगर विकास विभागाकडून काही अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे नगर विकास खातं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या प्रस्तावांमध्ये मुंबईतील 5 रुग्णालयांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव होता. त्यासोबतच मरोळ येथील 7 हिल्स रुग्णालय रिलायन्स समूहाकडे देण्याचा प्रस्ताव चर्चेत होता. वांद्रे रिक्लेमेशन भागात मोठं प्रदर्शन केंद्र उभारण्याची योजना होती आणि मलबार हिलच्या ग्रीन झोन मध्ये निवासी इमारत उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. या 4ही प्रस्तावांवर आधीपासूनच ठाकरे गट आणि विशेषतः आदित्य ठाकरे आक्रमक झाले होते. मुंबईच्या सार्वजनिक मालमत्तेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. पण खरी राजकीय कलाटणी तेव्हा आली जेव्हा सुधार समितीच्या बैठकीत भाजपनंच शिंदे गटाला धक्का दिला. शिंदे गटाला अपेक्षा होती की महायुतीचा मित्र पक्ष म्हणून भाजप या प्रस्तावांना पाठिंबा देईल. पण बैठकीत भाजप नगरसेवकांनी स्पष्ट भूमिका घेतली की जर हे प्रस्ताव मतदानासाठी आले तर आम्ही आमच्याच मित्र पक्षाच्या विरोधात मतदान करू. भाजपच्या काही नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असं सांगितलं की त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट सूचना होत्या की 2 शिवसेनांमधील संघर्षात पडायचं नाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या प्रस्तावांपासून दूर राहायचं. त्यामुळे ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकाच भूमिकेत आल्याचं चित्र निर्माण झालं. विरोधी पक्षाच्या विशाखा राऊत, सचिन पडवळ आणि काँग्रेसचे अशरफ आझमी यांनीही या प्रस्तावांना जोरदार विरोध केला. शेवटी स्वतःची नाचक्की टाळण्यासाठी समितीच्या अध्यक्षा आणि शिंदे गटाच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी सर्व प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवले. म्हणजेच शिंदे गटाचा डाव पूर्णपणे फसल्याचं दिसून आलं. पण या सगळ्यात सर्वात मोठी चर्चा झाली ती ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या दाव्याची. मुंबई मिररशी बोलताना नार्वेकरांनी खळबळजनक दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मध्यरात्री 2:37 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी या प्रस्तावांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. तसेच हे प्रस्ताव थांबवले नाहीत तर सरकारच्या प्रतिमेला मोठा फटका बसेल असा इशाराही दिला. विशेष म्हणजे पहाटे 4:10 फडणवीसांकडून त्यांना उत्तर आल्याचाही दावा त्यांनी केला. जरी मुख्यमंत्री फडणवीसांनी असा कोणताही संवाद झाल्याचं नाकारलं असलं तरी दुसऱ्याच दिवशी भाजपाने घेतलेली भूमिका पाहता नार्वेकरांच्या दाव्याला राजकीय वर्तुळात बळ मिळताना दिसलं. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दरी आता वाढताना दिसतीये. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. ठाणे महापालिकेत निधी वाटपावरून भाजप नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजप नेते कृष्णा पाटील यांनी तर थेट शिंदे गटाच्या नगरसेवकांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचप्रमाणे आगामी विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरूनही दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. शिंदे गट 7 जागांवर आग्रही असल्याचं बोललं जात आहे तर भाजप त्यांना फक्त 4 ते 5 जागा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे गट सतत दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी संपर्क ठेवून
दबाव निर्माण करत असल्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. आणि हे महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाला विशेषतः फडणवीसांना फारसं पसंत नसल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे ठाकरे गट आणि भाजपमध्ये पडद्यामागे काही संवाद सुरू आहेत का? कारण गेल्या काही दिवसात असे अनेक संकेत समोर आलेत. मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. जरी फडणवीसांनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी राजकारणात काहीही अशक्य नसतं हे वारंवार दिसून आलंय. त्यामुळे शिंदेंना महाराष्ट्रात रोखण्यासाठी भाजप काही नवं समीकरण तर तयार करत नाही ना, अशा शंका आता व्यक्त केल्या जात आहेत. एकूणच पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेतील हा वाद केवळ 4 प्रस्तावांचा नाहीये, तर हा मुंबईतील सत्ता, नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय वर्चस्वाचा संघर्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्लीतील नेतृत्वाचं पाठबळ असलं तरी मुंबईत मात्र अजूनही मातोश्रीचा प्रभाव कायम असल्याचं या संपूर्ण प्रकरणातून दिसून आलंय. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे योग्य वेळ साधत फडणवीसांनी शिंदे गटाला स्पष्ट राजकीय संदेश दिल्याची चर्चा आता जोर धरतीये. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढणार का? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी नवी राजकीय समीकरण तयार होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंबई महापालिकेत खरंच भ्रष्टाचार रोखला गेला की हा फक्त शिंदे गटाला दिलेला राजकीय इशारा होता? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.